नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज आपण उन्हाळा स्पेशल शरीराला थंडावा देणारे भरपूर पौष्टिक मुगाच्या डाळीचे लाडू. हे लाडू तोंडास टाकताच विरघळतात. मऊगार उन्हाळ्यात थकवा घालवण्यासाठी रोज एक लाडू नक्कीच खावा. त्यामुळे तुमचा थकवाही पळेल. मुगाचे लाडू बनवताना आता पाक बनवायचं अजिबात टेन्शन नाही. बिना पाकाचे लाडू आणि बिना साखरेचे लाडू बनवणार आहोत. लाडू बनवताना ही गोष्ट लाडूमध्ये घाला, त्यामुळे तुमचे लाडू मऊ आणि दाणेदार होतील. अगदी सोप्या आणि सविस्तर पद्धतीने सांगितलेले आहे. सोबत महत्त्वाच्या 10 टिप्सही दिलेल्या आहेत. चला तर मग लाडू बनवायला सुरुवात करूया. त्याच्यासाठी आपण सर्वात पहिलं साहित्य पाहूया. त्याच्यासाठी आपण इथे 1 वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे. वजनी प्रमाण 250 ग्रॅम आहे. 200 ग्रॅम गूळ घेतलेला आहे. तुम्ही म्हणाल गूळ उष्ण आहे, उन्हाळ्यात कसे चालेल? याचे कारण पुढे व्हिडिओमध्ये सांगतेच बघा. डाळ आपण कढईमध्ये टाकून दिलेली आहे. डाळ भाजण्यासाठी बघा जाडबुडाची कढई घेतलेली आहे आणि ही डाळ आपण न धुता सुती कॉटनच्या कपड्याने पुसून घेतलेले आहे. त्यामुळे डाळीच्या वरची धूळ निघून जाते, त्यामुळे लाडू एकदम खमंग होतात. आजची टिप्स नंबर 1 आहे बरं का. डाळ आपण भाजताना नेहमी गॅसची फ्लेम मध्यम आचेवर ठेवायची आहे. डाळीमध्ये 2 नाश्त्याचे स्पून तूप टाकलेलं आहे. डाळीला कंटिन्यू आपण व्यवस्थित असं हलवत राहायचं आहे. मुगाची डाळ तर इतर डाळीपेक्षा कशी थंड प्रवर्गामध्ये येते, त्यामुळे मुगाची डाळ खाल्ल्यामुळे बघा ॲसिडिटी कधी पित्ताचा आपल्याला त्रास होत नाही आणि आपले शरीर थंड ठेवण्याचे काम ही मुगाची डाळ करते आणि हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. डाळ भाजताना नेहमी मंद ते मध्यम आचेवरती भाजायचे आहे. जर तुम्ही मोठ्या आचेवरती ठेवून डाळ भाजली तर डाळ वरून लवकर लाल होऊन आतून कच्ची राहू शकते. त्यामुळे लाडूची चव बिघडू शकते. डाळीचा रंग हळूहळू चेंज होऊ लागला, डाळीला हलका गुलाबी किंवा सोनेरी रंग होईपर्यंत आपण डाळ भाजून घ्यायची आहे बरं का. मस्त असा डाळीतून खमंग असा वास येऊ लागला की समजून जायचं डाळ आपली व्यवस्थित भाजली गेलेली आहे. जास्त पण डाळ भाजून द्यायची नाही बरं का, काळी पडू द्यायची नाही. तुम्ही डाळ स्वच्छ धुवून घेणार असाल तर डाळीतील पूर्णपणे अशी कोरडी करून घ्या आणि डाळ सुकल्यावरती डाळ भाजून घ्या बरं का. आणि जर डाळ तुम्ही धुतल्यानंतर ओली असेल तर कढईला चिटकू शकते, त्यामुळे डाळ सर्वत्र व्यवस्थित अशी भाजली जात नाही. ह्या महत्त्वाच्या टिप्स आहेत. डाळ भाजताना नेहमी तूप टाकायचं, त्यामुळे लाडूचा स्वाद आणि छान असा खमंगपणा येतो बघा. डाळ आपली खमंग अशी भाजलेली आहे, तुम्ही पाहू शकताय. आता आपण भाजलेली डाळ लगेच दुसऱ्या ताटामध्ये ठेवूया. भाजलेली डाळ थंड झाल्यावरती बघा मिक्सरला बारीक करताना कोणती काळजी घ्यायची आहे. मिक्सरला सतत न चालवता प्लस मोडवर चालू बंद करत दळायचं आहे. त्यामुळे पीठ जास्त गरम होणार नाही आणि डाळीचा रवाळपणा टिकून राहील. डाळ अशा प्रकारे आपण दळून झाली की डाळीला आपण पुन्हा रव्याच्या चाळणीने चाळून घेतलेला आहे. वरचं जाड कण आहे तो मिक्सरला पण फिरवून घ्यायचा आहे. ही काळजी तुम्ही डाळ दळताना नक्कीच घ्या. आता बघा नाश्त्याच्या आपण कढईमध्ये 2 स्पून तूप टाकलेलं आहे. तूप गरम झाल्यावरती इथे 2 स्पून आपण मगजबी घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये टाकून ह्या कलिंगडाच्या बिया आहेत बरं का. मगजबी हे खाल्ल्यानंतर वारंवार आपला थकवा जाणवतो. आता उन्हाळ्यामध्ये बघा आपल्याला सारखा थकवा जाणवतो, त्यामुळे मगजबीचे सेवन केल्याने शरीराला त्वरित अशी ऊर्जा मिळते, खूप फायद्याचे आहे. मगजबी छान इथे आपले भाजून झाल्यावरती त्याच्यात आपण इथे डाळीचे पीठ टाकून देणार आहे बरं का. आणि डाळ भाजताना कोणती काळजी घ्यायची आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये आता सांगते. खूप छान अशा प्रकारे आपण मगजबी इथे भाजून घेतलेले आहेत. त्यात मुगाच्या डाळीचे पीठ टाकून भाजून घेऊया. कारण आपण जेव्हा अख्खी डाळ भाजतो तेव्हा आतील डाळीचा गाभा पूर्णपणे भाजला जात नाही, म्हणून डाळ दळल्यानंतर डाळीतील कणा ना कणा मोकळा होतो. तो पुन्हा तुपात भाजल्यावर पिठाचा कच्चेपणा निघून जातो. त्यामुळे लाडू आहे ना टाळ्याला चिटकत नाही. डाळ तुपात भाजल्यावर लाडूला एक प्रकारचा रिच आणि पारंपरिक स्वाद येतो. त्यामुळे आपण इथे मस्त तुपामध्ये पीठ छान असं भाजून घेतो. मुगाच्या डाळीचे पीठ बघा थोडंसं कसं गुलगुलीत असतं. जर ते कच्चे राहिले तर लाडू खाताना कसं आपल्या पिठाचा गोळा टाळ्याला चिटकू शकतो. त्याच्यामुळे व्यवस्थित पीठ भाजल्यावरती लाडू आपल्या अजिबात टाळ्याला चिटकणार नाहीत बरं का. त्यामुळे भाजलेल्या पिठातील ओलावा निघून जातो आणि पीठ कसं व्यवस्थित कोरडे व कुरकुरीत होते. त्यामुळे लाडू जिभेवर ठेवताच कसे विरघळतात. अशा पद्धतीने आपण जर पीठ भाजायचं आहे बरं का. आणि हे मुगाचे लाडू आहेत की नाही पचनासाठी खूपच हलके आहेत बरं का. आणि जर तुम्ही कच्ची डाळ किंवा कच्चं पीठ ठेवलं तर लाडू कसं पचायला जड होतात. त्याच्यामुळे पोटदुखी, तुम्हाला गॅस होण्याचा त्रास होऊ शकतो. त्याच्यामुळे डाळ व्यवस्थित भाजायची, पीठ व्यवस्थित भाजायचे, त्याच्यामुळे लाडू व्यवस्थित होतात. असे हे पौष्टिक पचायला लाडू मस्त असे हलके आहेत बरं का.
बघा डाळीच्या पिठाचा रंग कसला भारी सोनेरी रंग आलेला आहे। पीठ चांगल्या प्रकारे भाजलेलं आहे। आपण गॅस बंद करून दिला। मिश्रण थंड झाल्यावरती आपण गूळ टाकायचा आहे बरं का। गूळ अगोदरच टाकला तर तुम्ही कशी लाडू व्यवस्थित होणार नाहीत। गूळ टाकून आपण ग्लासने एकजीव करून देणार आहे। बघा लाडूमध्ये का नाही गूळ टाकणे किती भारी अत्यंत पौष्टिक आहे बरं का। साखरेऐवजी आपण गुळाचा वापर केल्यामुळे का नाही लाडूला मस्त अशी वेगळी आणि खमंग चव येते बरं का। मुगाच्या लाडूमध्ये शक्यतो गुळाचाच वापर करायचा, आरोग्याच्या दृष्टीने खूपच फायद्याचा आहे बरं का। आणि शक्यतो गूळ कसा सेंद्रिय गूळ वापरा, त्याच्यामुळे लाडूला कसा चिवटपणा येणार नाही आणि चिकट होणार नाही बरं का। खडा नसलेला गूळ वापरा, सेंद्रिय गूळ वापरा, त्याच्यामुळे आरोग्याला खूप असा फायदेशीर आणि उत्तम आहे। बघा मी तर गूळ असा बारीक व्यवस्थित असं चिरून घेतलेला, तो व्यवस्थित असा पिठामध्ये मिक्स करून दिलेला आहे। गुठळ्या अजिबात राहिल्या नाहीत पाहिजे आहेत बरं का। व्यवस्थित असा सर्व ग्लासने मॅश करून द्यायचा। त्याच्यामध्ये आपण फ्लेवरसाठी वेलची पावडर टाकणार आहे बरं का। वेलची पावडर कशी शरीरासाठी, वेलची कशी थंड ठेवण्याचे काम करते बरं का। वेलची पावडर टाकून इथे 2 स्पून वेलची पावडर टाकलेली आहे। सर्व व्यवस्थित असं मिक्स करून द्यायचं। हे मिश्रण आपण गरम गरम असताना लगेच टाकायचं नाही बरं का, कारण कसा त्याचा स्वाद वेलचीचा तेन जातो। सर्व व्यवस्थित झाल्यावरती आपण वेलची पावडर टाकली। इथे आपण 2 स्पून हे की नाही म्हणजे दूध टाकणार आहे, त्याच्यामुळे छान असं लाडूला टेक्स्चर येतं। इथे बघा 2 स्पून दूध टाकून व्यवस्थित असं मिक्स करून दिलं। खूप छान चवीला एकच नंबर असे मुगाच्या डाळीचे लाडू होतात बरं का। अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच करून पहा। लाडू तुम्हाला जर महिना 2 महिन्यासाठी टिकवायचे असेल तर तुम्ही दुधाऐवजी पाण्याचा शिंतोडा द्या बरं का। कसं दुधामुळे कसं जास्त दिवस लाडू टिकत नाही, दुधामुळे मस्त अशी लाडूला चव येते आणि टेक्स्चर सुद्धा येतं बरं का। पण जास्त दिवस टिकत नसल्यामुळे पाण्याचा शिंतोडा द्या। इथे आपण ग्लासने नाही असं सर्व व्यवस्थित असं मिश्रण व्यवस्थित मॅश करून दिलेलं आहे। तयार झाले बघा लाडूचं मिश्रण। किती छान टेक्स्चर आलेलं आहे, कलर तर अप्रतिमच आलेला आहे। तुम्ही पाहून प्रेमातच पडाल आणि टेस्टला विचारतीला इतका भारी लाडू लागतो ना, खूपच छान अप्रतिम असा चवीला लागतो। तुम्ही एकदा नक्कीच करून पहा बरं का। इथे आता मी लाडू वळून घेते। एका हाताने सुद्धा मस्त असे लाडू वळतात बरं का। परफेक्ट हे सविस्तर प्रमाण मी सांगितलेलं आहे, तुम्ही नक्कीच ह्या पद्धतीने करून पहा। तुम्ही पाहू शकताय किती छान लाडूचा कलर नॅचरल कलर आलेला आहे। मस्त असा आपला इथे मूग डाळीचा लाडू अशा पद्धतीने बनवून तयार झालेला आहे। अशाच पद्धतीने मी तुम्हाला इथे बनवून दाखवत आहे बघा। एकदा अशा पद्धतीने तुम्ही मूग डाळीचे लाडू नक्कीच करून पहा। उन्हाळा स्पेशल शरीराला थंडावा देणारे भरपूर पौष्टिक मुगाच्या डाळीचे लाडू आपले तयार झालेत बरं का। हे लाडू तोंडास टाकतात विरघळतात, मऊ लुसलुशीत लाडू झालेले आहेत बरं का। उन्हाळ्याचा थकवा घालण्यासाठी रोज एक लाडू नक्कीच खावा, त्यामुळे तुमचा थकवा पटकन असा पळत जाईल बरं का। मुगाचे लाडू बनवण्याची एकदम सविस्तर सोपी पद्धत मी सांगितलेली आहे, तर नक्कीच तुम्ही ह्या पद्धतीने लाडू बनवून पहा। आणि महत्त्वाच्या 10 टिप्स सुद्धा सांगितलेल्या आहेत। आणि रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगायला विसरू नका बरं का। तर असे हे खुसखुशी जिभेवर विरघळणारे मुगाचे लाडू आपले तयार झाले आहेत। हे लाडू फक्त चवीला नाही तर आरोग्यासाठी खूप असे महत्त्वाचे आणि पौष्टिक लाडू आहेत बरं का। तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्र परिवारांबरोबर शेअर करायला विसरू नका। आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का। अशा साध्या सोप्या पद्धतीने झटपट होणाऱ्या रेसिपी तुमच्यासाठी मी घेऊन येत असते। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन विषयासोबत। तोपर्यंत धन्यवाद, बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या।